श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. गोरक्ष, कानिफ, गोपीचंद व मैनावती. कानिफ इथून गेल्यावर गोरक्षनाथाला आपला ठाव ठिकाणा समजेल. मग गोरक्ष येऊन आपल्याला घेऊन जाईल. त्यापेक्षा कानिफाला इथेच गुंतवून ठेवावे म्हणून महिनाभर मच्छिंद्राने मोहजाल पसरवून त्याला उपभोगात गुंतविण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासमोर पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कानिफाने शिष्यांसह स्त्रीराज्य सोडले. सर्वत्र कीर्ती पसरवीत तो पुढे गोंड देशातही गेला व हेलापट्टण येथे गोपीचंद राजालाही त्याची कीर्ती समजली. त्याने दूत पाठवून कानिफाला बोलावून घेतले. गोरक्ष व कानिफ यांची तेथे एका अरण्यात गाठ पडली. त्याची परस्परांशी बोलचाल झाली होती व परस्परांच्या सिद्धीची परीक्षा त्यांनी घेतली. सिद्धीच्या जोरावर कानिफ व गोरक्ष यांनी दूरच्या वृक्षाचे आंबे आपोआप सहजतेने आपल्याजवळ आणले. पण आंबे पुन्हा वृक्षावर झाडावर चिकटवण्याची सिद्धी कानिफाला नव्हती. कानिफाकडे संजीवनी मंत्र नसल्यामुळे त्याला परत उरलेली आंबे झाडावर जोडता आली नाही. गोरक्ष म्हणाला, खरा गुरुभक्त असेल तर त्याला काहीही अशक्य नाही. त्यावर कानिफाने गोरक्षाला गुरु मच्छिंद्र स्त्री राज्यात कसे संसार करतात ते सांगितले व त्यांची निंदा केली. त्यावर गोरक्षाने सुद्धा संतापून कानिफाचा गुरु जालंधर याला गोपीचंदाने विहिरीत लिरीखाली म्हणजे घाणीत शेणात कसे पुरून ठेवले आहे हे सांगितले. गोरक्षाने आंबे पुन्हा संजीवनी मंत्राच्या साहाय्याने वृक्षावर लावून आपली सिद्धी वरचढ आहे हे दाखविले. कानिफाने त्याचे श्रेष्ठत्व मान्य केले. दोघांना आपापले गुरु कोठे आहेत हे समजले. अचानक दोघांची भेट होऊन दोघांच्या मुखातून आपापल्या गुरुचे ठाव ठिकाणा पत्ता लागला. म्हणून दोघांनी एकमेकांचे आभार मानले. कानिफ गोपीचंदाला भेटला. गोपीचंदाला मनात वाटले, कानिफनाथ केवढा थोर, त्याचे वैभव केवढे, शिष्य परिवार केवढा. कानिफ गोपीचंदाला भेटला. गोपीचंदाला मनात वाटले, कानिफनाथ केवढा थोर, त्याचे वैभव केवढे. कानिफनाथांकडे हत्ती, घोडे, शिष्य परिवार कितीतरी मोठा शिष्य परिवार होता. आणि त्याच्या मनात आले, तो जालंधरनाथ उकिरड्यावर बसणारा घाणेरडा, तो माझा गुरु होण्यासारखा नव्हता. तो मला गुरु म्हणून शोभणार नव्हता. हा गुरु मला शोभेल. कानिफ संतापलेला होता. पण गुरुची प्रत्यक्ष भेट होईल खरे काय ते समजल्याशिवाय तो काहीच करणार नव्हता. राजाने केलेला सर्व पाहुणचार त्याने स्वीकारला. पण जेव्हा राजाने म्हटले, मला गुरुदक्षिणा द्याल तर कृपा होईल, तेव्हा कानिफ त्याला म्हणाला, राजा, तू माझ्या वैभवावर भारून दीक्षा मागत आहेस. तुला माझे वैभव फार वाटले, पण ज्या थोर महात्म्याकडून तू खरी दीक्षा घ्यायला हवी होतीस त्याला मात्र तू कोठे पुरून ठेवलेस. त्याला तू शेणात, कचऱ्यात पुरून ठेवले आहेस. माझ्या पुढे गयावया
कशाला करतोस? राजा चांगलाच चपापला. त्याने गुप्तपणे जालंधराचे काय केले होते त्याचा कानिफाला कसा पता लागला ते त्याला समजलेच नाही. तो कानिफाची वारंवार क्षमा मागू लागला. कानिफ साधूच होता. तो म्हणाला, तू भिवू नको. आपण यातून काहीतरी मार्ग काढू. मैनावतीपर्यंत ही बातमी पोहोचली. मैनावतीच्या दासीने झाला प्रकार मैनावतीला सांगितला. मैनावती तर राजावर फार रागावली, पण राजाने फारच पश्चाताप करून तिचीही वारंवार क्षमा मागितली. जालंधराची मी शिक्षा आहे असे मैनावतीने कानिफनाथाला सांगितले. तेव्हा कानिफनाथ म्हणाले, मग तू गुरुला असे पुरण्यास कशी संमती दिलीस? हीच का तुझी गुरुभक्ती? त्यावर मैनावती म्हणाली, ह्यातले मला काहीच माहीत नाही. मी मुलाला जालंधर महाराजांकडून दीक्षा घेण्यासाठी सांगितले होते, पण त्याने कोणालाही न सांगता हे कृत्य केले असणार. मी आता काय करू? नाथ जर जिवंत असतील आणि गोपीचंदावर कोप करतील तर आमची काय दुर्दशा होईल. तू गुरुबंधू आहेस, आम्हाला तूच यातून वाचव असे सांगितले व फारच विनंती करून काकुळतीने प्रार्थना केली. कानिफ म्हणाला, भय बाळगू नको. मी राजाचे अकल्याण होऊ नये यासाठी उपाय करतो. ह्यातून काहीतरी मार्ग काढतो. मैनावतीचे मन ताल्यावर आले. तिने गोपीचंदाला सर्व सांगितले. तेव्हा त्याचीही भीती कमी झाली. जालंधर जिवंत आहे की नाही याची कल्पना राजाला नव्हती, परंतु मैनावतीला जरी इतक्या काळाने ही माहिती समजली होती तरी आपले गुरु विहिरीत नक्की समाधीत जिवंत असतील असेच तिला मनोमन वाटत होते. फलश्रुती या 16व्या अध्यायाच्या पठणाने दुष्ट स्वप्नांचा नाश होईल. हरिओम तत्सत.